श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. जगतामादिभूतात्वं जगत्वं जगदाश्रया एकाप्यनेकरूपासि जगदम्ब नमोऽस्तु ते. श्री गुरुभ्यो नमः. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणं द्वादश स्कंध अथ द्वितीयोऽध्यायः. कलियुगाचे धर्म. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती यांचा लोप होत जाईल. कलियुगामध्ये ज्याच्याकडे धनसंपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी मानतील. धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ती प्रभावी ठरेल. विवाहसंबंध एकमेकांच्या आवडीवरून ठरतील. व्यवहारात कपटालाच महत्त्व असेल. स्त्री आणि पुरुषांचे श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरून ठरेल. ब्राह्मण्याची ओळख जानवे एवढीच असेल. बाह्यवेशावरूनच आश्रम ठरेल आणि बाह्यवेशावरूनच दुसऱ्या आश्रमात प्रवेश करणे असेल. पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही. बोलण्यातील चातुर्य हेच पांडित्य समजले जाईल. गरिबी हेच दुर्जनत्वाचे लक्षण असेल आणि दांभिकपणा हे साधुत्वाचे लक्षण असेल. एकमेकांची पसंती हाच विवाह संस्कार असेल आणि प्रसाधनालाच स्नान समजले जाईल. लोक दूरच्या जलाशयाला तीर्थ समजतील. डोक्यावर केस राखणे हे सौंदर्याचे चिन्ह समजले जाईल. आपले पोट भरणे हा मोठा पुरुषार्थ असेल आणि ठासून बोलण्यालाच सत्य मानले जाईल. कुटुंबाचे पालनपोषण हे चातुर्य समजले जाईल. कीर्ती मिळवण्यासाठी धर्माचरण केले जाईल. अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र यापैकी जो बलाढ्य असेल तोच राजा होईल. त्या काळात लुटारूसारखे लोभी व क्रूर राजे प्रजेचे धन व बायका पळवतील. त्यांना भिवून प्रजा डोंगरदऱ्यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला, कंदमुळे, मांस, मध, फळे, फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरील. कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी कर लादले जातील. कधी कडक थंडी पडेल तर कधी हिमवर्षाव होईल. कधी तुफान होईल, कधी उष्णता वाढेल तर कधी पूर येतील. या उत्पातांनी आणि आपापसातील संघर्षाने प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होईल. लोक तहान, भूक, रोग व अनेक प्रकारच्या चिंतांनी दुःखी होतील. कलियुगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य 20 किंवा 30 वर्षे असेल. कलिकाळाच्या दोषांमुळे प्राण्यांची शरीरे लहान आणि रोगग्रस्त होऊन जातील. वर्ण आणि आश्रम यांचे धर्म सांगणारा वेदमार्ग नष्टप्राय होऊन जाईल. धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व राहील. राजे चोरांसारखे लोकांना लुबाडतील. चोरी, खोटे बोलणे, विनाकारण हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मे करून लोक उपजीविका चालवितील. चारही वर्णांचे लोक शूद्रांप्रमाणे होतील. गायी शेळ्यांप्रमाणे लहान शरीराच्या आणि कमी दूध देणाऱ्या असतील. आश्रमही घरांसारखे होतील. वैवाहिक संबंध असलेल्यांनाच नातलग मानले जाईल. धान्यांची रोपे आखूड होत जातील. मोठी झाडे शमीच्या झाडांप्रमाणे कमी उंचीची व दाट सावली नसलेली होतील. ढगांमध्ये विजाच जास्त चमकतील. घरेही सुनी सुनी होतील. अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील. तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील. सर्वशक्तिमान, सर्वस्वरूप, चराचराचे गुरु भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मबंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतात. त्या काळी शंभल,
नावाच्या गावाचा प्रमुख असणाऱ्या विष्णुयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या घरी कल्की नावाने भगवान अवतार घेतील. अष्टमहासिद्धींनी संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय चराचर जगताचे स्वामी भगवान देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा नायनाट करतील. अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवर संचार करतील आणि राजे म्हणवणाऱ्या कोट्यवधी डाकूंचा संहार करतील. जेव्हा सर्व लुटारूंचा संहार होईल तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मने भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील. त्यांच्या हृदयामध्ये सत्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील. त्यामुळे त्यांची संतती बलवान होऊ लागेल. धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपाने अवतार घेतील तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी संतती सात्विक होईल. जेव्हा चंद्र, सूर्य आणि बृहस्पती एकाच वेळी पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील त्यावेळी सत्ययुगाची सुरुवात होईल. चंद्रवंश आणि सूर्यवंशामध्ये जितके राजे होऊन गेले किंवा होतील त्या सर्वांचे मी थोडक्यात वर्णन केले. तुझा जन्म झाल्यापासून नंदाला राज्याभिषेक होईपर्यंत 1115 वर्षे होतील. जेव्हा आकाशात सप्तर्षींचा उदय होतो तेव्हा प्रथम त्यातील 2च तारे दिसतात. त्यांच्यामध्ये दक्षिणोत्तर रेषेवर मध्यभागी एक नक्षत्र दिसते. सप्तर्षी त्या नक्षत्राबरोबर मनुष्यांची 100 वर्षेपर्यंत राहतात. ते तुझ्या जन्माच्या वेळी आणि आतासुद्धा मघा नक्षत्रात आहेत. भगवान विष्णूंचा सत्वमय श्रीकृष्ण रूप अवतार जेव्हा परमधामाकडे गेला तेव्हाच कलियुगाने या जगात प्रवेश केला. त्यामुळेच माणसे पापात रममाण झाली. जोपर्यंत लक्ष्मीपतींच्या चरणकमळांचा स्पर्श पृथ्वीला होत होता तोपर्यंत कलियुग पृथ्वीवर येऊ शकले नाही. ज्यावेळी सप्तर्षी मघा नक्षत्राभोवती फिरतात त्याचवेळी कलियुग सुरू होते. देवतांच्या कालगणनेनुसार कलियुगाचे आयुष्य 1200 वर्षांचे म्हणजेच माणसांच्या कालगणनेनुसार 4,32,000 वर्षांचे आहे. जेव्हा सप्तर्षी मघा नक्षत्रातून पूर्वाषाढा नक्षत्रात गेलेले असतील त्यावेळी पृथ्वीवर नंदांचे राज्य असेल तेव्हापासून कलियुगाची वाढ होऊ लागेल. इतिहासवेत्या विद्वानांचे म्हणणे आहे की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी परमधामाकडे प्रयाण केले त्याच दिवशी त्याच वेळी कलियुगाची सुरुवात झाली. परीक्षिता, देवतांच्या कालगणनेनुसार जेव्हा 1000 वर्षे होऊ लागतील तेव्हा कलियुगाच्या शेवटच्या दिवसात पुन्हा माणसांची मने सात्विक वृत्ती वाढून आपले खरे स्वरूप जाणतील. तेव्हापासून सत्ययुगाची पुन्हा सुरुवात होईल. मी तुला पृथ्वीवरील मनुवंशाचे वर्णन करून सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक युगामध्ये ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांची सुद्धा वंशपरंपरा असते असे समज. राजन, जे पुरुष आणि महात्मे यांचे मी तुला वर्णन करून सांगितले त्यांची फक्त नावे आहेत. गोष्टींच्या रूपात असलेल्या त्यांची फक्त कीर्तीच पृथ्वीवर आहे. शंतनूचा भाऊ देवापी आणि इक्ष्वाकू वंशातील मरू हे सध्या कलाप नावाच्या गावात आहेत. ते तीव्र योगबलाने युक्त असे आहेत. कलियुगाच्या शेवटी वासुदेवांच्या आज्ञेवरून ते पुन्हा येथे येतील आणि पूर्वीप्रमाणेच वर्णाश्रम धर्माची स्थापना करतील. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली अशी 4 युगे आहेत. याच क्रमाने ती आपापल्या वेळी पृथ्वीवरील प्राण्यांवर आपला प्रभाव पाडतात. परीक्षिता, मी तुला जे वर्णन करून सांगितले ते सर्व तसेच इतर राजेसुद्धा या पृथ्वीला माझी माझी म्हणत शेवटी मरून गेले. राजा हे नाव असलेल्याही या शरीराचे शेवटी किडा, विष्ठा किंवा राख यातच रूपांतर होते. त्यासाठी जो कोणत्याही प्राण्याला त्रास देतो त्याला आपला स्वार्थच समजत नाही, कारण त्यामुळे शेवटी आपल्याला नरकच मिळणार हे त्याला कळत नाही. ते लोक असा विचार करतात की आपले पूर्वज ज्या अखंड पृथ्वीवर राज्य करीत होते ते आता माझ्या ताब्यात कसे राहील आणि माझ्यानंतर माझा मुलगा, नातू किंवा माझे वंशज कशा तऱ्हेने याचा उपभोग घेतील. ते मूर्ख या अग्नी,
पाणी आणि मातीच्या शरीराला आपले मानतात आणि ही पृथ्वी आपली मानतात. शेवटी ते हे शरीर आणि जग दोन्ही सोडून स्वतः अदृश्य होतात. परीक्षिता, ज्या ज्या राजांनी स्वसामर्थ्याने या पृथ्वीचा उपभोग घेतला त्या सर्वांना काळाने फक्त कथेत शिल्लक ठेवले. अध्याय 2 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया 12 स्कंधे 2. ऋषिकेशमेवागमनकाय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पितमस्तु. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.